लेसन नंबर 9, एन्व्हायरमेंटल्स मॅनेजमेंट. या लेसनमध्ये आपण मागच्या तासाला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे आपण पाहिलं होतं. त्याची नीड पाहिली, गरज का आहे आणि ती कशा पद्धतीने करायचे. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ती इथे शेजारी जो पीरियड रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ वेस्ट हा भाग डिलीटेड पोर्शनमध्ये आहे. तर त्याच्या शेजारचंच आपण पाहूया. इफ द टाइम रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ द सॉलिड वेस्ट जनरेटेड अराउंड अस इज लॉंग, इट इज सिरियसली अफेक्टेड अदर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. लक्षात घ्या, या प्रकारे आता इथे शेजारीच दिले त्यांनी पिरियड, आपण तो जरी परीक्षेला नसला तरी वाचायला काही हरकत नाही. लक्षात घ्या, ॲल्युमिनियम कॅन किंवा एखादी प्लॅस्टिक बॅग याला विघटन होण्यासाठी 10 लाख वर्ष लागत असतील. तर एक बॅग विघटन होण्यासाठी म्हणजे याचा अडचण किंवा याचा परिणाम दुसऱ्या आपल्या पर्यावरणाच्या गोष्टींवर सुद्धा होऊ शकतो. व्हॉट केअर विल यू टेक टू अवॉइड दिस? आपण हे अवॉइड करण्यासाठी काय करता येईल? तर त्याच्यासाठी यूज ऑफ स्पेसिफिक डस्टबिन ॲज पर द टाईप ऑफ द वेस्ट. थिंक अबाउट हाऊ सच इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट कॅन बी अचिव्ड बाय फॉलोइंग these मेथड्स इन आवर होम्स. आपल्या घरी बऱ्यापैकी आणि पुण्यामध्ये जेव्हा होते तर मागील 4-5 वर्षापूर्वी वेगवेगळे महानगरपालिकेनेच वेगवेगळे असे डस्टबिन दिलेले होते की ओला कचरा आणि सुका कचरा यांचे दोन्हीही वेगवेगळे असे डस्टबिन दिले जातात आणि ते कलेक्शनसुद्धा तशा पद्धतीने केलं जातं. पण हे किती सिरियसली केलं जातं ते करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि आपणही अशा पद्धतीने कचरा हा वेगवेगळा, ओला आणि सुका कचरा हा वेगळा करणं गरजेचं आहे. पुढचा भाग बघूया, डिझास्टर मॅनेजमेंट. लक्षात घ्या, व्हेरियस. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय की आपत्ती व्यवस्थापन. आता याच्यावर आपल्याला 10वीला याचा सेपरेट असा लेसन आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापनावर कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे. व्हेरियस नॅचरल डिझास्टर लाईक्स थंडर बाउट्स, म्हणजेच लाईटनिंग, जेव्हा वीज पडते त्याला म्हणतात. फ्लड्स, फायर अँड मॅन-मेड डिझास्टर लाईक ॲक्सिडेंट्स, बॉम्ब एक्सप्लोजन्स, chemical accident in industries, stampedes of mass gathering, riots, etc. occur around us from time to time. They cause large scale damage to life and property. लक्षात घ्या, या वेगवेगळ्या ज्या आपत्ती येतात या आपत्तींचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ह्या अचानक उद्भवलेले दुर्घटना असतात, पूर असू द्या किंवा चक्रीवादळ असू द्या. आत्ता 2 महिन्याखाली जे चक्रीवादळ येऊन गेलं त्याच्यासुद्धा आपल्याला त्याच्या आधी माहिती होती. त्याचं वेदर कास्टिंग जे फॉरकास्टिंग केलं जातं त्यांनी आपल्याला ह्याची पूर्वकल्पना दिल्यामुळे लोकांनी त्या बाबतीत काळजी घेतली होती. पण हे घडणं गरजेचं आहे आणि ते डिझास्टर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. बघा, फर्स्ट एड अँड डिझास्टर विक्टीम. लक्षात घ्या, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड इज प्रिव्हेन्शन ऑफ डेथ, प्रिव्हेंटिंग डिटोरेशन ऑफ हेल्थ अँड स्टार्टिंग द प्रोसेस ऑफ रिहॅबिटेशन. लक्षात घ्या, आपल्याला घरगुती आपल्या घरीसुद्धा फर्स्ट एड बॉक्स असतोच. गाडीसुद्धा जी असते गाडीमध्ये फर्स्ट एड बॉक्स कंपल्सरी ठेवणं आहे गरजेचं. तर याच्यामध्ये काय आहे की एखादी दुर्घटना घडली तर त्याच्यावर फर्स्ट एडनी पटकन म्हणजे कुठलीही घटना असू द्या त्याचं लवकरात लवकर हे काय म्हणता येईल आपल्याला प्रतिबंध करता येणं सोपं होतं आणि त्याचं आरोग्यही चांगल्या पद्धतीत राखलं जातं. हेन्स इट इज इम्पॉर्टंट टू नो अबाउट द इमर्जन्सी मेजर्स ऑफ फर्स्ट एड प्रॅक्टिसेस टू बी फॉलोड. बेसिक प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट एड. बघा, त्याच्यामध्ये एअरवे काय आहे, रिस्ट्रिक्शन्स. बघा, एअरवे म्हणजे काय, इफ द विक्टीम हॅज डिफिकल्टी ब्रीदिंग अँड द हेड शुड बी हेल्ड इन अ बॅकवर्ड स्लोपिंग पोझिशन ऑन द chin should be
raised so that the respiratory passage remains open. लक्षात घ्या, एअरवे म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला श्वास घ्यायला अडचण होत असेल, तर अशी जर व्यक्ती आपल्याला लक्षात आलं की त्यांना श्वास घेण्यासाठी, तर त्याच्यामध्ये त्याला काय केलं गेलं पाहिजे की त्याला श्वास दिला गेला पाहिजे आणि त्याला बॅकवर्ड्स याच्यामध्ये आणि त्याच्या तोंडामधून हे बघा श्वास दिला गेला पाहिजे आणि त्याशिवाय त्याची रेस्पिरेटरी म्हणजे श्वासनलिका ओपन होईल आणि त्याचा जीवसुद्धा वाचू जाऊ शकतो. ब्रीदिंग. इफ द ब्रीदिंग हॅज स्टॉप, द विक्टिम शुड बी गिवन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बाय माउथ टू माउथ रेस्क्युरेशन. लक्षात घ्या की कधी कधी काय होतं की त्यांचं एअरवे मोकळा नसतो. आत्ता मगाशी सांगितलं, तेव्हा त्याला काय केलं जातं, पाठीमागं छातीवर जो हा चीनचा भाग आहे तो ओपन करण्यासाठी त्याला बॅकवर्ड साईडनी स्लोपिंग पोझिशनमध्ये झोपवलं जातं. आणि दुसरा पॉईंट जो आहे ब्रिदिंगचा, त्याच्यामध्ये काय केलं जातं की त्याचं श्वासनलिका ही थांबलेली असते, तेव्हा कधी कधी आर्टिफिशियल व्हेंटिलेशन दिलं माउथ टू माउथ तरीसुद्धा त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. तिसरा पॉईंट आहे सर्क्युलेशन. इफ द विक्टिम इज अनकॉन्शियस, देन आफ्टर गिविंग माउथ टू माउथ रेस्पिरेशन ट्वाइस, द हार्ट शुड बी प्रेस्ड डाऊन हार्ड बाय प्रेसिंग द चेस्ट विथ द बोथ द पाल्म्स. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यानंतर अशा पद्धतीची कंडिशन येऊ शकते की त्याचं रेस्पिरेशन ऑर्गन बंद पडायला लागलेलं असतं, हृदयाची ठोकी बंद पडायला लागतात आणि अशामध्ये त्यावेळेस त्याच्यामध्ये ब्रिदिंग देऊनसुद्धा भागत नसेल, तर तेव्हा त्याच्या हृदयावर काय केलं जातं, प्रेस केला जातो दोन्ही हाताच्या तळव्यांनी आणि त्या चेस्टवर प्रेस करताना ते पॉईंट आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा आहे बघा, यूट्यूबला तुम्ही पाहू शकता. दीज टू ॲक्शन्स शुड बी रिपीटेड अल्टरनेटली अबाउट 15 टाइम्स. 15 वेळा हे कमीत कमी केलं तर त्या व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता असते. कारण हे लक्षात घ्या, फर्स्ट एडमध्येच येतं, कारण कधी कधी एखाद्या व्यक्तीचा रस्त्यावर सुद्धा जीव जाऊ शकतो आणि त्याला जर ह्या गोष्टी प्राथमिक या गरजा आहेत, ह्या प्राथमिक गरजा वेळेवर दिल्या गेल्या नाही तर अशा पद्धतीने त्याचा जर व्यक्तीचा एखादा जीव वाचत असेल तर हे करणं गरजेचं आहे. दिस इज कॉल्ड कार्डिओपल्मनरी रेस्क्युरेशन, CPR. इट हेल्प्स टू ब्रिंग द सर्क्युलेशन बॅक टू नॉर्मल. आणि अशा पद्धतीने त्याची ही जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, ही नॉर्मल कंडिशनवर येण्यास मदत होते. हे करणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीचा तुम्ही जीवसुद्धा याच्यामधून वाचवू शकता. ब्लिडिंग. इफ द विक्टिम इज इंज्युर्ड अँड ब्लिडिंग थ्रू द वाउंड, then the wound should be covered with the antiseptic pad, pressure applied on it and for 5 minutes with the either thumb or palm. लक्षात घ्या, एखादं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आपण त्याच्या ती जी आहे जिथे ब्लडिंग होते त्याच्यामध्ये तिथे पूर्णपणे एखाद्या कपड्याने किंवा कुठल्याही तो दाबून ठेवणं गरजेचं आहे. थंबने सुद्धा तुम्ही तळव्याने हाताच्या त्यांनीही त्याचं प्रेशर देऊन ते थांबवणं गरजेचं आहे. फ्रॅक्चर or impact on vertebrate. If any bone is fractured, it is essential that the fracture part be embolized. It can be done with the help of any available wooden rod, buttons, rulers. If there is an impact of the back or vertebral column, the patient should be kept immobile on the firm stretcher. लक्षात घ्या, अशा पद्धतीने फ्रॅक्चर जर झाले तर हे बघा पुढच्या पानावर दाखवलेले त्या व्यक्तीला या पद्धतीने उचलून नेणं गरजेचं आहे, किंवा तो चालता येणं शक्य असेल तर त्याला चालत न्यावे लागेल किंवा दोन्ही हाताने
पाठीमागून कोणत्याही पद्धतीत हे 3-4 प्रकारे मेथड्स दाखवलेले आहेत. त्या पेशंटला कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट करता येऊ शकतं. पण त्याचे हाडाला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बर्न. इफ विक्टिम हॅज बर्न इंजुरीज, इट इज बेनिफिशियल टू होल्ड द इंज्युअर्ड पार्ट अंडर द क्लीन अँड कोल्ड फ्लोअरिंग वॉटर फॉर ॲट लिस्ट 10 मिनिट्स. लक्षात घ्या, याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जळालेला असेल किंवा त्याचे एखादा भाग शरीराचा भाग जळालेला असेल तर अशा व्यक्तीला त्या भागाला एखाद्या स्वच्छ अशा कपड्याने आणि पाण्याच्या खाली एक 10 मिनिट ठेवून तो जळालेला भाग आपण म्हणतो ना गॅसच्या जवळ वगैरे थोडासा भाग काही चटका वगैरे बसल्यानंतर अशा पद्धतीने करता येतं. पण एखादे मोठाच ज्वलन म्हणजे आग लागली आहे आणि त्याच्यात एखादा व्यक्ती सापडला असेल तर तेव्हा त्याला घोंगडी म्हणजे जे अशा कपडा घ्यायचा की ज्याच्याने त्या पेटू नये, तो अशा पद्धतीने त्याला पोतं किंवा घोंगडीच्या साहाय्यानं त्याला कवर करून घ्यायचं आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायचा. कुठलाही भाग त्याचा कपडे वगैरे फाडण्याचा प्रयत्न करू नये, नाही तर चिकटलेला असती कातडीसुद्धा सोलण्याचा प्रकार होऊ शकतो. अशा पद्धतीने आहे. आणि याच्यातला पुढचा जो भाग आहे हा हाऊ टू ट्रान्सपोर्ट विक्टीम पेशंट हे आत्ताच सांगितल्याप्रमाणे या पद्धतीने हँडल करता येईल. कॅरिंग ऑन 2 हँड चेअर. दोन्ही हाताच्या 2 व्यक्ती हाताने बरोबर त्याला उचलून असं घेऊन जाणं वगैरे गरजेचं आहे. त्याचबरोबर स्ट्रेचर. एखादं लाकडी एखादी खूपच कंडिशन वाईट आहे तर लाकडाचं सुद्धा तुम्ही स्ट्रेचर करून टेम्पररी त्याला उचलून बांबूमध्ये किंवा बास्केटमध्ये त्या व्यक्तीला नेऊ शकता. अशा पद्धतीने गरजेचं आहे. अदर इमर्जन्सी मेजर्स. बोट्स आर युज्ड फॉर सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन टू रेस्क्यू पीपल ट्रॅप्ड इन फ्लोड एरियाज. जेव्हा एखादी नदीला पूर वगैरे आलेला असेल अशा पद्धतीने बोटचा वापर केला जातो. ॲज ॲन इमर्जन्सी मेजर्स वुडन बोट, बांबू फ्लोट्स, एअर फिल्ड रबर ट्यूब फ्रॉम अ टायर कॅन बी युज्ड टू ॲडव्हान्टेज. लक्षात घ्या, याच्यामध्ये हवा भरलेल्या तशा रबरच्या ट्यूब असतात त्याचा वापर केला जातो. लाकडी ओंडक्याचाही वापर केला, बांबूचा वापर केला जातो. फायर is a portable appliances that can be easily carried away anywhere. Various appliances are used to put out a fire. Visit the fire department in your city and collect the detailed information. अशा पद्धतीने याच्यामध्ये कशा पद्धतीने एखाद्या ठिकाणी जळाल्यानंतर वगैरे कशा पद्धतीने योजना करता येईल, याचा वापर कसा करता येईल त्याची माहिती इथे दिलेली. या प्रकारे आपला हा 9वा लेसन इथेच संपत आहे. नोट्स लिहा, अभ्यास करा. मुलं व्हिडिओसुद्धा कंप्लीट पाहत नाहीत हे मला पूर्ण लक्षात आलेलं आहे आणि एक्सरसाइजसुद्धा कंप्लीट करायला पाहिजे. मी हे सगळं शाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर हे पाहणं होणार आहे आणि परत परत धडे शिकवले जात नाहीत हे लक्षात घ्या. अभ्यास कंप्लीट करा.